स्कूलमध्ये का जाते, तर हे सगळं प्रायव्हेट स्कूलला फायदा पोहोचवण्यासाठी आहे. मागच्या 10-12 वर्षात देशात 94,000पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद करण्यात आल्या. तर ह्या शाळा बंद करून कुणाचा फायदा झाला आहे? जे मुलं मुली शाळेत शिकतात सरकारी शाळेत त्यांचा तर फायदा नाही, फायदा येतात प्रायव्हेट स्कूलचा. कारण की मग जे लहान मुलं मुली आहेत त्यांच्या आईवडिलांना कर्ज काढून उधार घेऊन काही करून आपल्या मुला मुलींना प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकू लागणार आहे. ते हे सगळं नेक्सस आहे यांचं. कारण की जे लोक राजकारणात बसलेले त्यांचे सरकारी त्यांचेच प्रायव्हेट स्कूल्स असतात, त्यांचे प्रायव्हेट कॉलेजेस असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुधारावर सगळ्यात पहिले बेसिक गोष्टी की ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये बेंचेस असले पाहिजे, पाण्याची सुविधा असली पाहिजे, सप्लाय असला पाहिजे, शाळेत वॉशरूम चांगले असले पाहिजे, वीज आली पाहिजे, पुस्तकं जे आहे ते वेळेवर भेटली पाहिजे. आणि मुलांना जे काही आता बोर्ड झालं ते झालं, टीचिंग स्टाफ एक दुसरी गोष्ट, टीचिंग स्टाफ सगळ्यात महत्त्वाचा. कारण की बऱ्याचशा सरकारी शाळेमध्ये टीचिंग स्टाफ पुरेपूर नसतो, तर टीचिंग स्टाफवर लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. तर हे अभिजित दुबके होते आणि आपण जर पाहिलं तर ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. संतुकमंत्री गावामध्ये थेट स्वतः ते आलेले आहेत.